हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अंजलीला समोर पाहताच इशिताने आधी सोहेलकडे पाहिलं आणि मग हसत अंजलीला म्हणाली, मी तर मी तर अगदी ठीक आहे, पण तू इथे तू भावासोबत आली आहेस का? इशिताचं बोलणं ऐकताच अंजलीने सोहेलकडे पाहिलं. तेव्हा सोहेल इशिताच्या समोर बसत तिला पाहत म्हणाला, हो, बिझनेस ट्रिपवर अंजलीचंही एक महत्त्वाचं काम होतं, म्हणून मी तिला माझ्यासोबत घेऊन गेलो होतो. पण तू सांग, तू ठीक आहेस ना? मला जेव्हा कळलं की तू आता इथे शिफ्ट झाली आहेस, तेव्हा मी ठरवलं की सगळ्यात आधी तुलाच भेटायला यावं. काही अडचण तर नाही ना? काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांग. सोहेलचं बोलणं ऐकून इशिता हसली. तेवढ्यात अंजलीही इशिताकडे पाहत म्हणाली, हो दीदी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सोहेल नेहमी तुमच्यासोबत असेल. अंजलीचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, हो, मला माहिती आहे. माझा भाऊ कधीच मला एकटं सोडणार नाही. जसं तो त्याची मैत्रीण अनया हिच्यावर प्रेम करतो, तसंच तो माझ्यावरही करतो. इशिताच्या तोंडून अनयाचं नाव ऐकताच अंजलीच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला. ती इशितासमोर चांगली प्रतिमा निर्माण करू इच्छित होती. जसं अनायानं इशिताच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं, तसंच स्थान आपल्यालाही मिळावं अशी तिची इच्छा होती. पुढे कधीतरी सोहेलला मिळवायचं ठरवलं तर इशिताची मदत होऊ शकेल असा तिचा विचार होता. पण इथे तर इशिताशी नीट बोलणंही सुरू झालं नव्हतं आणि तिने अनयाचं नाव घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे अंजलीला राग येऊ लागला. तेवढ्यात अनयाचं नाव ऐकताच सोहेलने इशिताला विचारलं, ती मुलगी कुठे आहे? ती तुझ्यासोबत नाही का? सोहेलचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, ती आत्ताच इथेच होती, पण अविनाशला भेटायला गेली आहे. अविनाशचा फोन आला होता. तिने सांगितलंय की आज ती त्याला भेटायला जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत घरी परत येईल. इशिताचं बोलणं ऐकताच सोहेलचे डोळे बारीक झाले. त्याने अनयाला अविनाशला भेटायला जाऊ नकोस असं स्पष्ट सांगितलं होतं, तरीसुद्धा ती त्यालाच भेटायला गेली होती. तिला माहीत असूनही की अविनाश तिला कशा नजरेने पाहतोय, तिच्यावर किती प्रेम करतोय, तरीही त्यामुळे सोहेल पूर्णपणे रागावला होता. इशिता सोहेलकडे लक्ष देऊन पाहत होती. अविनाश आणि अनयाचं नाव ऐकताच सोहेलच्या डोळ्यात राग कसा साचत होता हे तिच्या लक्षात आलं आणि तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. अनया जे सांगत होती ते सगळं खरं आहे याची तिला खात्री झाली होती. सोहेलला खरंच जळजळ होत होती, पण तो ते मान्य करायला तयार नव्हता. मग इशिता मुद्दाम सोहेलला म्हणाली, तसं पाहिलं तर छानच आहे ना. अनयाचा मित्र अविनाश खरंच खूप चांगला आहे. आधी मला थोडं विचित्र वाटायचं, पण ज्या पद्धतीने तो अनयाची काळजी घेतो, तिच्याबद्दल विचार करतो, तिच्यासाठी खूप काही करतो, ते पाहून मला खरंच बरं वाटतं. आता तर कबीरचं बोलणंही मला पटायला लागलं आहे. तुम्ही जर अनयाशी लग्न केलं नसतं तर कदाचित ती आत्तापर्यंत अविनाशची बायको झाली असती आणि त्यात काहीच चूक नाही. अविनाश खूप चांगला मुलगा आहे आणि जर तुम्ही अनयाला सोडणार असाल तर मला नक्की सांगा. मी स्वतः अविनाशशी या विषयावर बोलेन. खरं कळल्यानंतरही तो अनयाला स्वीकारेल याची मला खात्री आहे. इशिताचं बोलणं ऐकून सोहेल डोळे बारीक करत म्हणाला, तू अविनाशला नीट ओळखत नाहीस म्हणून त्याच्याबद्दल असं बोलतेस. ज्या दिवशी तू त्याला नीट ओळखशील तेव्हा कळेल तू काय बोलतेस. आणि तसंही मी अनयाला त्याला भेटायला जाण्यास मनाई केली होती, मग ती माझ्या परवानगीशिवाय त्याच्याकडे कशी काय गेली? सोहेलचं बोलणं ऐकून इशिता आश्चर्याने म्हणाली, पण भाऊ, तुम्ही तिला का अडवलत? शेवटी ही अनयाचा विषय आहे. ती कुणालाही भेटू शकते आणि तुम्ही विसरलात का? तुम्हीच तर म्हणाला होतात ना
की तुम्ही तिला घटस्फोट द्याल? जेव्हा तुम्ही तिला वेगळं करताय तेव्हा साहजिकच तिला तिच्या आयुष्यात दुसऱ्या जोडीदाराची गरज भासणारच ना. तुम्ही तर तिच्यावर प्रेम करू शकत नाही. मग अविनाश असेल तरी काय बिघडलं? मला यात काही चुकीचं वाटत नाही. उलट अनया जे करत आहे ते मला अगदी योग्यच वाटतं. इशिताचं बोलणं ऐकून सोहेल धक्क्यात म्हणाला, इशिता, तू काय बोलतेस? असं तू कसं काय म्हणू शकतेस? अनया अविनाश सोबत कशी काय राहू शकते? ती माझी बायको आहे. सोहेलच्या तोंडून हे शब्द ऐकताच इशिताचे डोळे चमकले. ती मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखी म्हणाली, खरंच ती तुमची बायको आहे, पण तुम्ही कधीच तिला बायकोसारखं प्रेम दिलं नाही. खरं सांगू, अनयाने कधी तुम्हाला तिच्या मनातली गोष्ट सांगितली का? जेव्हा तिने मन मोकळं केलं तेव्हा तुम्ही तिला स्वीकारत का नाही? खरं सांगायचं तर अनयाच्या जागी मी असते तर मीही तेच केलं असतं. जर मला माहीत असतं की माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही तर मीही दुसऱ्या जोडीदाराचा विचार केला असता. आजच्या पिढीत असं कोण आहे तो जो कायम एकदाच राहील, विशेषतः ज्याला फक्त आपुलकी हवी असते. आणि ती आपुलकी अनयाला तुमच्याकडून कधीच मिळाली नाही. अनया मला सगळं सांगते. जरी मी तिला माझ्या काही गोष्टी सांगू शकत नसलो तरी ती तिच्या मनातली अगदी लहान सहान गोष्टही माझ्याशी शेअर करते. कारण तिला असं वाटतं की त्याच्या मनात जेवढं दुःख आहे ना ते सगळं तो माझ्याशी बोलून मोकळं होतो. आणि मला त्याच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्याला सोडलत तरी मला काहीच हरकत नाही. कारण अविनाश खरंच खूप चांगला मुलगा आहे. इशिताचे हे बोलणं ऐकत असलेली अंजली अचानक म्हणाली, पण दीदी, तुम्ही असं कसं काय बोलू शकता? जर सोहेलला अनयासोबत राहायचंच नसेल तर त्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि अनयाला जर अविनाशशी लग्न करायचं असेल तर ठीक आहे ना. तिने डिवोर्सच्या पेपर्सवर सही केली की सगळं तिथे संपेल. मग कुणालाही काहीच त्रास होणार नाही. अंजलीचं हे बोलणं ऐकताच इशिता अक्षरशः संतापली. ती काही बोलणार इतक्यातच सोहेल अंजलीकडे रागाने पाहत म्हणाला, बस, फार झालं आता. तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलं होतं? तू माझी मैत्रीण आहेस म्हणून फक्त मैत्रीणच राहा. फार खोलात जायची गरज नाही. आणि अनयाला मी डिवोर्स देणार की नाही हा माझा निर्णय आहे. आमच्या दोघांच्या मध्ये पडायची तुला काहीच गरज नाही. आणि लक्षात ठेव, जर मला कुठूनही कळलं की तू काहीतरी उलटसुलट करण्याचा प्रयत्न करत आहेस तर माझ्या इतका वाईट कोणीही नसेल. मी तुला मैत्रीण मानतो, पण तू जर मर्यादा ओलांडलीस तर पुढे काय होईल याची कल्पनाही तू करू शकणार नाहीस. असं म्हणत सोहेल रागातच खोलीबाहेर निघून गेला. सोहेल गेल्यानंतर इशिता अंजलीकडे पाहत म्हणाली, तर काय म्हणत होतीस तू? अनयाने माझ्या भावाला डिवोर्स द्यावा? आणि हेही सांगशील का? तुला असं का वाटतं? तू त्या घरात राहतेस, तुला दोघांना एकत्र आणायला हवं, पण इथे तर तू त्यांना वेगळं करण्याचे प्लॅन करत आहेस. एक गोष्ट नीट ऐकून घे, जर कुठल्याही मार्गाने तू त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी हे विसरून जाईन की तू माझ्या भावाची बेस्ट फ्रेंड आहेस. माझ्या अनयाच्या डोळ्यात तुझ्यामुळे जर एकही थेंब अश्रू आला तर मी तुझ्याबरोबर काय करीन याची तुला कल्पनाही नसेल. मला कमकुवत समजू नकोस. माझ्या अनयावर जर कुणी बोट उगारलं तर मी काहीही करू शकते. इशिताचं हे बोलणं ऐकून अंजली प्रचंड संतापली. तिच्या मनात इशिताचा गळा दाबून मारून टाकावा अशीच भावना येत होती. ती पुढे जाणारच होती तेवढ्यात तिला अचानक जाणवलं की कुणीतरी तिच्या पायांना घट्ट पकडलं आहे.
अंजलीने खाली पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले, कारण तिच्या समोर ॲलेक्स उभा होता. ॲलेक्सला पाहताच अंजली अक्षरशः हादरली. जणू काही ती जिवंत सिंहासमोर उभी होती, ज्याला तिने आजवर फक्त टीव्हीवरच पाहिलं होतं. तिला असं वाटत होतं जणू ती थेट मृत्यूच्या दारात उभी आहे. अंजलीने घाबरून इशिताकडे पाहिलं. इशिताच्या चेहऱ्यावर मात्र हलकीशी स्मितहास्य होती. ते पाहताच अंजली तिथून पळायचा प्रयत्न करू लागली. पण ॲलेक्सने तिचे पाय घट्ट पकडले होते, मात्र तो तिला चावत नव्हता. तो मुद्दाम तिला घाबरवत होता. कारण इशिताला भेटायला खोलीत येताना त्याने अंजलीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यामुळे त्याला कळून चुकलं होतं की ही मुलगी त्याच्या गर्लफ्रेंडला त्रास देत आहे. इकडे ॲलेक्सला पाहून खुश झालेली इशिता म्हणाली, माझ्या बॉयफ्रेंड, तुम्ही आलात? अगदी योग्य वेळी आलात. तुम्हाला माहिती आहे का, ही मुलगी तुमच्या अनया दीदी आणि सोहेल जीजू यांच्यामध्ये पडण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय वाटतं, हिला थोडंसं त्रास द्यायला हवं की नाही? इशिताचं बोलणं ऐकून ॲलेक्स अंजलीकडे रोखून पाहू लागला. जणू तो विचारत होता, हे खरं आहे का? तू माझ्या अनया दीदी आणि जीजू यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतेस? ॲलेक्सच्या त्या नजरेमुळे अंजली पूर्णपणे घाबरून गेली. ती घाईघाईने म्हणाली, इशिता, ह्याला सांग ना दूर राहायला. हा तर सिंह आहे, खूपच भयानक दिसतोय. प्लीज याला सांग दूर जाऊ दे. अंजलीचं बोलणं ऐकून इशिता स्मितहास्य करत म्हणाली, अच्छा, तुला हवंय मी ह्याला सांगू दूर राहायला? आणि तू जी माझ्या भावाच्या आणि अनयाच्या मध्ये येतेस ते काय? मी तुला सांगू शकत नाही का त्यांच्यापासून दूर राहायला? मला तुझ्याशी ना काही वैर आहे ना शत्रुत्व, पण ज्या पद्धतीने तू त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करतेस ना, ते खूपच चुकीचं आहे. मला सगळं माहीत आहे. काही दिवसांपूर्वी तूच मुद्दाम अनयाला किचनमध्ये पाठवलं होतंस, जेणेकरून ती गॅस पेटवेल आणि मरेल. तुला जरा सुद्धा लाज वाटली नाही का हे सगळं करताना? तुला नक्की काय झालं आहे त्यांना वेगळं करण्यासाठी? तू स्वतःच्या हातांनी खून करायचं ठरवलंयस? आयुष्य खूप मोठं आहे. तुला हवं असेल तर माझ्या भावापेक्षा कितीतरी चांगला माणूस तुला मिळू शकतो. पण तुला तेच करायचं आहे जे तुला कधीच करायला नको होतं. इशिताचं हे सगळं ऐकत अंजली घाबरत म्हणाली, मी सोहेलवर लहानपणापासूनच प्रेम करते आणि जेव्हा आपलं प्रेम दूर जातं ना, तेव्हा कळतं की कसं वाटतं. तुझ्यासाठी बोलणं खूप सोपं आहे, कारण तुला कधीच प्रेम झालेलं नाही. झालं असतं ना तर समजलं असतं की जेव्हा प्रेम दूर जातं तेव्हा मनाला किती वेदना होतात. तू मला सोहेलपासून दूर जायला सांगतेस ना, हे अजिबात बरोबर नाही. आज अंजली इथून जाताना तुला शाप देऊनच जाणार आहे. जसं मी माझं प्रेम गमावलं आहे ना, तसंच एक दिवस तुलाही तुझं प्रेम कायमचं गमवावं लागेल. ज्या प्रकारे तू मला तडफडवत आहेस ना, तसंच एक दिवस तूही तुझं प्रेम मिळवण्यासाठी तडफडशील. हे नीट कान उघडे ठेवून ऐकून घे. अंजलीचं बोलणं ऐकताच इशिता एकदम घाबरून गेली. एकीकडे ती लवकरच कबीरला प्रपोज करणार होती आणि दुसरीकडे अंजली तिला शाप देत होती. हे सगळं ऐकून इशिताला प्रचंड राग आला. ती रागाच्या भरात बेडवरून उठू लागली, पण अचानक तिच्या पायात तीव्र वेदना झाल्या. हे पाहताच ॲलेक्सला प्रचंड राग आला आणि त्याने अंजलीला जोरात ओढून खाली पाडलं. त्या अचानक धक्क्याने अंजलीच्या पायातून थोडंसं रक्त वाहू लागलं. हे दृश्य पाहून इशिता लगेच ॲलेक्सला थांबवत म्हणाली, थांब ॲलेक्स, तिला काही करू नकोस. इशिताचं बोलणं ऐकून ॲलेक्स रागात गुरगुरू लागला. जणू तो म्हणत होता, तिने तुला दुखावलं आहे, मी तिला सोडणार नाही. ॲलेक्सचे हावभाव पाहून इशिता त्याला शांत करत म्हणाली,
मी हे सगळं हाताळू शकते. तू काळजी करू नकोस. हे माझं काहीही बिघडवू शकत नाही. हे ऐकताच ॲलेक्स अंजलीपासून 2 पावलं मागे सरकला. तेवढ्यात इशिता सावकाश बेडवरून खाली उतरली आणि अंजलीजवळ जाऊन ठामपणे म्हणाली, "एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. तू दिलेला हा शाप मला कधीच लागणार नाही. कारण सोबत देव असतो ना, त्याचं काहीच वाईट होत नाही. आणि तुला काय माहिती प्रेमाची ताकद काय असते? समोरच्यालाही आपल्यावर प्रेम असेल तेव्हाच त्याच्यासाठी लढायला हवं. आज जर मला कळालं ना की माझा नवरा ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करते तो दुसऱ्या कुणावर प्रेम करतो, तर मी शांतपणे मागे हटेन. कारण मला त्याच्या आनंदावर प्रेम आहे, त्याला वेदनेत पाहण्यावर नाही. पण तुला सुद्धा हे माहिती आहे की सोहेल भाऊ कुठेतरी अनयाकडे ओढला जात आहे. तरीही तू त्यांच्या आयुष्यात अडथळा बनतेस. तुला खरंच वाटतं का लग्न झाल्यावर तुला त्याचं प्रेम मिळेल? खरं सांगू, कधीच नाही. एकदा खरं प्रेम करून पहा, मग कळेल प्रेम म्हणजे काय. आणि रागाच्या भरात लोकांना शाप देणं बंद कर. कारण कधी तोच शाप स्वतःलाच लागतो, ते कळतही नाही. आणि हो, ही धमकीच समज. मी खूप निरागस आहे म्हणून तुला सोडून देईन असं समजू नकोस. माझ्या भोळेपणाचा फायदा लोकांनी खूप घेतला आहे. माझ्या पतीने मला नेहमी धैर्याने उभं राहायला शिकवलं आहे आणि आज मी तेच धैर्य दाखवते. शांतपणे माझ्या भावाच्या आणि अनयाच्या आयुष्यातून निघून जा, नाहीतर मी तुला माझ्या पद्धतीने तिथून बाहेर काढेन. आणि ॲलेक्सकडे पाहतेस ना, तो फक्त दिसायलाच नाही तर खरोखरच धोकादायक आहे. एकदा त्याने चावा घेतला ना तर माणसाचा शेवट तिथेच होतो. हे बोलून इशिता ॲलेक्स जवळ आली. त्याच्या समोर बसून त्याचे केस प्रेमाने कुरवाळू लागली आणि पुन्हा अंजलीकडे पाहत म्हणाली, तो फक्त माझं आणि कबीरचं ऐकतो. अगदी एक क्षणासाठी सुद्धा तो फक्त माझ्या शब्दांवरच चालतो. मग विचार कर मी किती ताकदवान आहे. हे सगळं मी माझ्या पतीकडूनच शिकले आहे. तू म्हणतेस ना की तुला भावावर खूप प्रेम आहे. कधी असं वाटलं आहे का तुला की भावाने तुला तसं काही दाखवलं आहे? कधी असं वाटलं आहे का की तो तुझ्यावर प्रेम करतो? नीट विचार कर. तो नेहमी फक्त अनयाबद्दलच बोलत आला आहे. तिच्याच विचारात राहिला आहे. इशिताचं बोलणं ऐकून अंजलीच्या मनात प्रचंड राग उसळला. ती वेदना लपवत जमिनीवरून उठली आणि कोणताही शब्द न बोलता तिथून निघून गेली. अंजली निघून जाताना पाहून इशिताने एक खोल श्वास घेतला. तेवढ्यात ॲलेक्सने आपली जीभ इशिताच्या हातावर फिरवली. जणू तो विचारत होता, तू ठीक आहेस ना? ॲलेक्सचे भाव पाहून इशिता परत बेडवर बसली आणि हसतच म्हणाली, मी अगदी ठीक आहे. पण तू मला सांग, इतके दिवस कुठे होतास? तुला माहिती आहे का मी तुला किती मिस केलं? पाह ना, मी तुला इतकं मिस केलं की तुझा फोटो नेहमी जवळ ठेवते, रोज पाहते. इशिता इतकी हसतमुख दिसते हे पाहून ॲलेक्सला कळून चुकलं होतं की आताच इथून गेलेल्या मुलीच्या शब्दांनी तिला आतून अस्वस्थ केलं आहे. तो तिच्या जवळ आला, बेडवर तिच्या शेजारी बसला आणि आपलं डोकं तिच्या पायांवर ठेवून तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. जणू तो म्हणत होता, काळजी करू नकोस, तुझा बॉयफ्रेंड तुझ्या सोबत आहे. ॲलेक्सची ही कृती पाहून इशिताच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. तिने प्रेमाने त्याच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं आणि म्हणाली, तुला माहिती आहे का,
तुला पाहिलं की माझ्या सगळ्या चिंता दूर होतात. असं वाटतं की तूच माझी खरी ताकद आहेस. आणि आज वेळेवर तू जे केलंस ना, ते खूपच योग्य होतं. माझ्याशी एक वचन दे. कधीही मला काही झालं तरी तू या कुटुंबाचा साथ सोडू नकोस. विशेषतः कबीरचा. कारण तो ना आता ते माझ्या जीवनाचा भाग बनले आहेत. मला माहीत आहे तू मला खूप प्रेम करतोयस. पण खरं सांगायचं झालं तर मी सुद्धा तुला प्रेम करते. पण बॉयफ्रेंडच्या दृष्टिकोनातून नाही, तर मुलाच्या दृष्टीने. तुला आठवतं का, सुरुवातीला कबीरने नेहमी सांगायचं, तू मला मम्मी म्हणून बोलाव. पण तू नेहमी त्याला रागात पाहायचीस. जसं नेहमी म्हणतोयस ना, नाही, मी तुझी मम्मी होऊ शकत नाही, पण मी होऊ इच्छिते. मी इच्छिते की माझं एक छोटंसं बाळ असो. असं नाही की मला माझं स्वतःचं बाळ हवं आहे. तू सुद्धा माझ्यासाठी माझ्या मुलासारखाच आहेस. आणि मी तुला अगदी माझ्या मुलासारखं प्रेम करू इच्छिते. तर तू मला तुझी मम्मी म्हणून स्वीकारशील का? इशिताच्या बोलण्यावर ॲलेक्सच्या चेहऱ्यावर हसू उमटले. खरं तर त्याला काही अडचण नव्हती. तो फक्त कबीरला चिडवण्यासाठी नेहमी इशिताला गर्लफ्रेंड बनवायचा. त्याला फक्त इशितासोबतच राहण्याची संधी हवी होती. मग ती मम्मी म्हणून असो किंवा गर्लफ्रेंड म्हणून. त्यामुळे त्याला फक्त इशिता हवी होती. म्हणून तो आनंदाने उड्या मारू लागला. जणू काही सांगत आहे की तुझ्या बोलण्यावर मी किती आनंदित झालोय. ॲलेक्सला आनंदी पाहून इशिताचा चेहरा सुद्धा हसत राहिला आणि ती त्याला पाहत हसत राहिली. दुसरीकडे अनया अविनाशला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आली होती. ती दोघं छान बसून जेवण घेत होती. अविनाशला पाहत अनया हसत म्हणाली, तर तू आता इथून कधी निघणार आहेस? अनया बोलताच अविनाश हसून म्हणाला, मी माझं काम संपवून नंतरच निघेन. इथं मला अजून काही दिवस लागतील. पण तुम्ही हे सगळं बाजूला ठेवा. मला फक्त हे सांगायचं आहे, तू लग्न करून खुश आहेस का? मला तरी माहिती आहे तुझं लग्न कुणाशी झालंय, पण त्याने तुला प्रेम केलं का? अविनाशच्या प्रश्नावर अनया अचानक शांत झाली. तिला सुद्धा माहिती होतं की सोहेल कधीच तिला प्रेम करणार नाही. त्या विचारात ती अडकली होती की अचानक तिचं लक्ष हॉटेलच्या मुख्य दरवाजाकडे गेलं. तिथे सोहेल दिसला. सोहेलला पाहताच अनयाच्या डोळ्यात तेज चमकलं. ती अविनाशकडे पाहत म्हणाली, प्रेम? तो माझ्यावर खूप प्रेम करतो. तुला पुरावा हवा आहे का? पहा, मी त्याला न सांगता इथे आले आहे. त्याला तर माहीतही नाही की मी इथे आहे. आणि तो 2 दिवसांसाठी बिझनेस ट्रिपला गेला आहे. पण आज तो परत आलाय आणि आता मला शोधण्यासाठी इथे पोहोचलाय. थोडंसं समोर बघ. मी त्याला सांगितलं नाही की मी इथे आहे, तरी तो इथे कसा पोहोचला? हे प्रेम नाही का? अनयाच्या बोलण्यावर अविनाशने सोहेलकडे पाहिलं. सोहेलच्या चेहऱ्यावर गंभीरता स्पष्ट दिसत होती. अविनाश हसत म्हणाला, छान. मी फक्त हे खात्री करायचो, तुला जर खुश आहेस तर मला सुद्धा आनंद होतो. पण तू इथे माझ्यासोबत आहेस ही गोष्ट तुला आपल्या पतीला का नाही सांगायची? अविनाशच्या प्रश्नावर अनया काही क्षण विचार करून म्हणाली, तू माझी मदत करशील का? मला या वेळेस तुझी खूप गरज आहे आणि मला माहिती आहे की फक्त तूच मला मदत करू शकतोस. मी तुला सर्व गोष्टी नंतर सांगेल. फक्त तुला आत्तापर्यंत कसं वागवायचं आहे की जणू आपण दोघं खूप दिवसांपासून अनेक गोष्टी बोलत आहोत आणि एकमेकांवर प्रेम करतोय. फक्त त्यांना असं दाखवायचं आहे. कृपया माझी मदत कर. मी प्रॉमिस करते, तू जे मागशील ते मी देईन. अनयाच्या बोलण्यावर अविनाश गोंधळतो. त्याचवेळी अनया अचानक त्याचा हात धरून घेते. सोहेल हॉटेलमध्ये येताच अनया शोधत होता.
त्याचं लक्ष अनया आणि अविनाशच्या हातांवर गेलं. दुरून पाहता सोहेलच्या डोळ्यात राग चमकला. तो जोरात पावले टाकत अनयाकडे आला. तिचा हात धरून टेबलवरून उचलत स्वतःकडे घेतला आणि म्हणाला, तू इथे काय करत आहेस? मी तुला सांगितलं नव्हतं का? कुठे जाशील तर आधी मला सांगशील. न सांगता इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली? सोहेलच्या बोलण्यावर अनया आश्चर्यचकित झाली. तिला माहिती होतं की सोहेल तिला पाहतोय, पण त्याच्या डोळ्यात राग पाहून अनयाला भीतीही वाटत होती. तरीही तिने धाडस दाखवत उत्तर दिलं, पण मी तुला का सांगून इथे येईन? तुला तर स्वतः म्हणालच की मी जे करीन त्याचा तुला फरक पडणार नाही. मग या गोष्टीसाठी इतका राग का? अनयाच्या उत्तरावर सोहेल गंभीर होऊन म्हणाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.